गद्दारी आहे, राज्य घटनेशी गद्दारी आहे, कायद्याशी गद्दारी आहे, नीतिमत्तेशी गद्दारी आहे, हरामखोरी आहे. बुट फाटेस्तोर निवडणूक आयोगाला मारलं पाहिजे या लायकीचा हा निर्णय आहे. कारण तो आदेशसुद्धा आता मी पत्रकार परिषदेत दाखवतो, हा नाही तो हा या निवडणूक निर्णय अधिकाचा चिपड्या तहसीलदारचा आदेश आहे. 29ला जो आदेश काढला आहे तो सुद्धा एवढा हरामखोरीचा आहे, तुष्टपणाचा आहे. निलंगा नगरपालिका निवडणुकीची जी काही प्रक्रिया होती यांनी जे कारण सांगितलं आहे की अर्ज माघारी घ्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, तर ती सगळी प्रक्रिया पार पाडून ठरलेल्या मूळ प्रोग्रामप्रमाणे 26 तारखेलाच चिन्ह वाटप निलंगा नगरपालिकेत झालं होतं. त्याच्यामुळं कायद्यानं एकही कारण यांना आजची निवडणूक उद्याची रद्द करण्याचं पुढं ढकलण्याचं कारण नव्हतं. केवळ नाटक करून आणि ह्या नाटकाचे भाग मुख्यमंत्री सुद्धा झाले. नेमकं 22 नगरपालिका रद्द झाल्या, त्याच्यात एकट्या निलंग्याच्याच आमदाराचं नाव घेऊन हे षडयंत्रात सहभागी असल्यासारखं स्टेटमेंट देतात. म्हणजे संशय पण आमदारावर येऊन आणि ती स्टेटमेंट आजच येते. का नाटकं लावल्यात? ठरवून प्लॅनिंग करता तुम्ही. 29च्या आदेशानं रद्द होते, आजच स्टेटमेंट मुख्यमंत्री देतात आणि ती आमदारच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आमदाराचं नाव घेऊन कधी स्टेटमेंट दिली. 22 नगरपालिकेचा विषय होता राज्यातल्या एका निलंगा आमदाराचं. कारण हा एकच घटना अशी आहे निलंग्यातली वेगळी की निलंग्यात सर्व तारखा आणि सर्व नियमाचं पालन करून कार्यक्रम झाला होता, तरी सुद्धा यांनी अन्यायकारकरित्या चुकीच्या पद्धतीनं हरामखोरी तुष्टपणा करून ही निवडणूक रद्द केली आहे. भाजपवाल्याची इथल्या आमदाराची फाटली होती, टारटारा फाटली होती, उद्या पडणार होते म्हणून आजचं मरण उद्यावर घातलंय. परंतु निलंग्याची जनता यांना अजूनही माफ करणार नाही. 20 तारखेला का होईना आपल्याला चारी मुंड्यात चित केल्याशिवाय निलंग्याची जनता राहणार.